अँजिओग्राफी म्हणजे थोडक्यात काय, आपण काय करतो, की हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रबरची ट्यूब टाकतो आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे स्पेशल रंग असतो, तो डोळ्यांना दिसत नाही, पण एक्स-रेवरती तो दिसतो. आपण हा इंजेक्ट करतो. ही क्लासिकल होणारी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी. पण बऱ्याच वेळा काय होतं, की काही पेशंट्सला ना या कॉन्ट्रास्टची ॲलर्जी असते. काही पेशंटला या कॉन्ट्रास्टमुळे किडनीला डॅमेज होण्याची शक्यता असते. आपल्याला सगळ्यांना साधारणतः माहिती असतं, की अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीनंतर किडनीला परिणाम होऊ शकतो. मग हा परिणाम होऊ नये म्हणून हा कॉन्ट्रास्ट वापरायचाच नाही. अशी ती टेक्नॉलॉजी आली ज्याला आपण कॉन्ट्रास्टलेस किंवा झिरो कॉन्ट्रास्ट अँजिओप्लास्टी म्हणतो, की ज्याच्यामध्ये आम्ही कॉन्ट्रास्टने रक्तवाहिन्या बघण्यापेक्षा आत्ता मी सांगितलं तसं इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाउंड नावाचा प्रकार आहे, की ज्याने रंग न वापरता आपण आतनं अल्ट्रासाउंडनी हे सगळं बघतो आणि त्याच्या गाईडन्सखाली अँजिओप्लास्टी करतो. म्हणजे या ज्या कॉन्ट्रास्टने जो किडनीला परिणाम होण्याची शक्यता असते, स्पेशली डायबिटीज असणाऱ्या पेशंटला, स्पेशली ज्या पेशंटला किडनीचा बॉर्डरलाईन आजार आहे, त्यांना हा कॉन्ट्रास्ट वापरू नये म्हणून ही टेक्नॉलॉजी आली आणि खूप सुंदर आहे. म्हणजे आपलं क्रिएटिनिन थोडंसं जास्ती आहे, आपल्याला डायबिटीज आहे, तर लोक जे घाबरलेले असतात, की ते वाढू नये, आपल्याला डायलिसिस लागू नये आणि किंवा किडनीचे पेशंट ह्यांच्यासाठी सुंदर टेक्नॉलॉजी, की जिथे रंग न वापरता मी अँजिओप्लास्टी सुरक्षित आणि छान करू शकतो.